महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचा 78वा वर्धापन दिन आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कुडाळ आगारात एसटी बसची आकर्षक सजावट करण्यात आली। तसेच केक कापून आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा दिवस साजरा केला। कुडाळ एसटी आगारात आयोजित कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आजही विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक सेवा असल्याने या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। एसटी महामंडळ आज 78 वर्षे पूर्ण झाली। त्याबद्दल मी सर्व एसटी चालकांना व वाहकांना व सर्व प्रवासी मित्रांना ह्या 78व्या वर्षी महामंडळातर्फे प्रवासी मित्र यांच्या नात्याने शुभेच्छा देतो। आज कालच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते। त्यांनी देवगड, कणकवली इथे ह्याची बस स्थानकाची पाहणी केली व काही सूचना केल्या आणि आज 1 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात टॉयलेटसाठी पूर्ण विना त्याचं आज टॉयलेट पूर्ण होणार आहे की त्याने आज एकही पैसा न घेता त्यांना प्रवाशांना सुविधा देणार आहेत असं त्यांनी घोषित केलेलं आहे। आज जसं की आपण बघतो 1 जून 2026 आज राज्य परिवहन महामंडळाचा म्हणजे आपल्या लाडक्या लालपरीचा 78वा वाढदिवस म्हणजे 78वा वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी इथं सर्वजण जमलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जून 1948 रोजी नगर ते पुणे मार्गावर पहिली लालपरी धावली। आज तिला 78 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने हा जो कार्यक्रम सोहळ्याला बहुसंख्येने प्रवासी सर्वजण उपस्थित आहेत। त्यांना मी आज रोजी हेच आवाहन करू इच्छितो की आपण या लालपरीनं की जी आपली सामान्यांची जीवनवाहिनी आहे या लालपरीचा आपण जास्तीत जास्त वापर करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी। तसेच जसं की आपण बघितलं काल आणि परवा 2 दिवस आपल्या मुंबई प्रदेशामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग दौऱ्यावरती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री सरनाईक साहेब दौऱ्यावरती होते। त्यांनी आपली कणकवली, देवगड, करळे आणि सावंतवाडी अशी बस स्थानक वरती तपासणी करून या पुढे आपल्या प्रवाशांना दर्जेदार कशा सुविधा देण्यात येणार आहेत आणि त्याच मध्ये मालवण, सावंतवाडी आणि कणकवली हे बस स्थानके पीपीपी तत्वावरती तसेच आपलं कुडाळ शहर बस स्थानक त्याचा वाढ विस्तारा संबंधी त्यांनी भरपूर असा चांगल्या पद्धतीने आढावा घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं यापुढे आपल्याला निश्चितच चांगल्या सुविधा लाभणार आहेत। तरी त्याचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे मी रोहित नाईक कुडाळ आगार व्यवस्थापक आवाहन करतो। धन्यवाद।